अरे ऐसा नहीं, शुरू से दिखाता हूँ, चलो। नमस्कार मित्रांनो, आम्ही आज जाणार गोवा टेकडी सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगर. चला आता गाडीवरच आम्ही जस्ट पोहोचल्यावर तुम्हाला लगेच दाखवू. नेक्स्टपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका. हॅलो गाईज, मी स्वप्नील. मी आलेलो होतो गोवा टेकडी. बघू शकता तुम्ही नजारा, बघू शकता इकडे निलेश गिलेश. चला बघू मग पुरा गोवा टेकडी. लाईक, सबस्क्राईब, फॉलो. चला तुम्हाला पुन्हा गोवा टेकडी दाखवत आहो. इकडे पहा नजारा किती भारी आहे. सकाळी भरपूर लोक येत आहे इथे. मुलं भरपूर येतात. हे पहा इथे बसलेले आहे 2 जण. आणि हवा तर एवढी छान येते की भरपूर काही सांगूनच फायदा नाही आहे. हे बघा किती इकडे घरं बी आहे. हे बघा 2 जण बसलेले आहेत. आपल्याला त्या टेकडीवर जायचं आहे. इकडे बी जायचं आहे, पण आता आपल्याला टाईम कमी. आपण भरपूर कमी टाईममध्ये जास्त काम हे करू. आता बघा मी इकडे तिकडून दाखवतो तुम्हाला फिरून पुरा बाहेर. एकदम भारी नजारा. आता हे भाऊ म्हणे मला फोटो काढून दे म्हणे. आता फोटो काढतो मी द्यायचा. 2-3 जण आले. ते म्हणे आपल्याला पुशअप मारता का म्हणे. आमचे ते सचिन आणि निलेश लागले ते लावायला, पुशअप मारायला. ते म्हणे मला मार म्हणे, पण मी काही मारला नाही ते. आता पाहते कसे पुशअप मारते, कोण जिततो कोण विन होतो लगेच पोहा आपण. आता पुशअप मारत आहे ते बघा किती स्पीडनं मारत आहे. एक ते लहानच मुलगा आहे ते, पण ते बी बरोबर आहे, त्याचं बी कौतुक करायला पुरते. आता ते एक मुलगा होता ते निलेश म्हणे एवढं स्लोली मारतो म्हणे. पण आता स्लोली मारो कैसे मारो, मारत आहे तेच ना, ते महत्त्वाचं आहे. आता ते मुलगा बी थकला वाटते. पुशअप मारणं म्हणजे सोपं नाही आहे. हा मुलगा बी भरपूर थकला. एक खतरनाक सिंगर दाखवतो तुम्हाला, बघू शकता तुम्ही. अब तेरे बिना दिल लगता नहीं, आके फिर तू ना जा जोगिया. खरंच सिंगरचा खूप आवाज छान होता. आणि आम्ही त्याची सेल्फी काढली, सचिन आणि मी त्यांची. आणि थोडंफार त्यांचा व्हिडिओवर बी थोडं मनोरंजन केलं. आवाज खूप छान होता असा भरपूर. कसं वाटलं मग आज एकदम मस्त वाटलं. काही नजारा एक नंबर का. येशील का परत? हा? मी दर रविवारी यायला तयार, पण तू आला पाहिजे. मी तर येणार. काय भरोसा नाही. तू म्हणतो मला झोपायचं आहे. येऊ ना. पावर का बस का मग. खर्च पुरा करशील का? खर्च बाबा, खर्च पुरा करशील का? पावर का व्हिडिओ चालू आहे. हा म्हणाल का? आता खर्च पुरा करणार म्हणून. आता आम्ही गोवा बाबा मंदिराकडे जाणार आहे. तुम्हाला दाखवतोच मंदिर बी सगळं. आता हे बसले होते थोडेफार. आणि ते झेंडा दिसतच आहे तुम्हाला. आता इथे थोडंफार रेस केला, थोडाफार आधी पुढे गेलो. हे मंदिर बघू शकता तुम्ही, गोवा बाबा मंदिरचा. चपला जोडे इकडे बाहेरच थांबते, बॅनर लावलेला आहे. बघू शकता मंदिर बी खूप छान आहे. झेंडा बघा.
भरपूर. हा रस्ता आहे खाली उतरायचा आणि आम्ही आता खाली उतरत आहे. ते बघू शकता तुम्ही किती दगडं आहेत आणि थोडं बहुत रिक्षी आहे ती बघू शकता तुम्ही. कोणी लेडीज सोबत येत असेल तर इकडून कधी येऊ नका, काहून की मोठे मोठे दगड आहे इथून आणि रिक्षी म्हणजे तर भरपूर रिक्षे आहे. ते आता ते पुढे गेलेले आहे माझे मित्र आणि मी थोडं मागत राहिलेला काहून की माझा थोडा बूट स्लिप होत आहे त्याच्यानं. आता थोडे ते बसले वाटते रिक्स, काहून की भरपूर वर गेलेलं आम्ही आणि थकलो बी भरपूर आहे आणि थोडंफार एनर्जी बी खतम झालेली आहे. त्याच्यामुळे थोडंफार आता बसणार आहे. ते आज बघू शकता तुम्ही किती हिरवळ आहे, वातावरण एकदम भारी नजारा होता बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जसं आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. असं नवीन व्हिडिओ बनवत राहील. आमचे ब्लॉगर यांच्याकडून सगळी सुविधा आजची. इथंच आपला ब्लॉग एंड करू आता आणि आम्ही जाणार आता घरी. आता असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र.